मुख्यमंत्री आज्ञास्थळी सर्व मंत्री आणि खासदार एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी। काय प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा जागेच्या महायुतीतील तिढा अद्यापही सुटलेला नाही। याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत तसेच आमदार सुहास कांदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आले होते। मात्र मुख्यमंत्री हे उपस्थित नसल्याने त्यांची कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा झाली। मात्र ही भेट राज्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या संदर्भात होती, त्यावरच चर्चा झाली अशी माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली। शुक्रवारी मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक किरण सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हजेरी लावली। मुख्यमंत्री अज्ञातस्थळी असल्याचे तब्बल 3 तास सर्वच मंत्री, आमदार, खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी तात्काळात बसावं लागलं। मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत, नाशिक येथील नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली। यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के हेही उपस्थित होते। दरम्यान या भेटीनंतर बोलताना म्हस्के म्हणाले की राज्यात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे प्रचाराचे नियोजन करण्यासाठी ही बैठक होती। त्यात प्रचार यंत्रणा कशी राबवायची या संदर्भात चर्चा करण्यात आली। तसेच या जागा शिवसेनेच्या हक्काच्या आहेत, त्या मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, त्यावर महायुतीतील वरिष्ठ नेते योग्य ते निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले। तर नाशिकच्या लोकसभेची जागा पारंपरिक शिवसेनेची आहे, त्यामुळे ती आमच्याच वाट्याला येईल, आमच्या वरिष्ठ नेत्यांवर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुहास कांदे यांनी दिली। तसेच लोकशाही कोणालाही कोणत्याही जागेवर हक्क सांगण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे छगन भुजबळ यांनी तसा दावा केला असेल, पण नियमाप्रमाणे ती जागा शिवसेनेच्या वाट्याला येईल, त्यानुसार तिथे कशी प्रचार यंत्रणा राबवायची या संदर्भात आम्ही आज चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले। तर किरण सामंत यांनी मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे टाळले। तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।